आज झालती ना बाई बारके पोराची दुकानाची भरल्या जोरान भांडणा. अच्छा ठीक आहे. सकाळच भूक लागतं मग त्यासाठी नेहमीप्रमाणे सारखा भाई आलो दैसे मोडला डायरेक्ट नाश्ता करला. नाश्ता घेतला पार्सल न निघलो आता डायरेक्ट घरा जायला, कारण की भाई घरा अजून काही फेशियल खायला आपल्या घरा पोहोचलेलोच होतो ना. असनीला की पुस्तक दिला हाताने बोलतो वाचून ऐको यो मनात ना समजलं काय लिहिले ना काय ना भाई. मग आईसला कधीतरी आता गंडवाला लागेल, मीच 8वी नापास लगेच घेतला मग गंडवाला. मग यान सांगला की भाई कोणाला जर बिझनेस नसेल होता अशी कंबर दुखवायचं ऍक्टिंग करायची ना, बिझनेस मध्ये घुसायचं ना, मग नंतर याचा घरानं फास जेवण मारायचा. घरा आल्यावर समजलं की आपल्यासाठी जो फेशियल बनवलं तो म्हणजे चिकनचा खिचडा आणि पाव होता त्याच्यासोबत खायला भाई. 4-5 दिवस झाला आमचा वायफाय काही चालत नव्हतं. मग त्यासाठी भाई आम्ही डॉक्टरला बोलवले ना, डॉक्टरनी पण लगेच भाई ऑपरेशन थेट चालू केले. तसंच भाई दुपारची जेवू खाऊन मस्तपैकी वन साइड निघलो डायरेक्ट आता खोपोलीला जायला, कारण की भाई थोडंफार काही काम आपलं खोपोलीला म्हणून चालले. तुम्हाला वाटलं भाई स्कूटी घेऊन चालला असेल, पण तसा काहीच ना भाई. दादाचे आमचे भाई स्कॉर्पिओ, मग स्कॉर्पिओ मध्ये चाललो वन साइड डायरेक्ट. पाण्याचा मौसम बघा, या साईडला लय पाणी पडतं भाई. लेट पण थेट पोहोचलो डायरेक्ट खोपोली फाट्यावर ना. जो काम करायला आलो भाई तो काम करायला आता चाललो मी वन साइड या गाडीन बसून. साईड वर भाई काम चालू, मग त्यासाठी नाश्ता द्यायला आलतो डायरेक्ट इथं खोपोली फाट्यावर भाई. नाश्ता लय भारी भेटतं, काहीतरी भाई गोर खायची इच्छा झाली. मग त्यासाठी आलो डायरेक्ट केक शॉप मध्ये. आणि भाई आता मम्मीला पण बोलवले आम्ही, मम्मीला जेवून नव्हतो आलो. मग आता तवसर थांबायला लागल म्हणा इथं. मम्मीला भाई येऊन अर्धा तास झालता ना, मी अजून खोपोली फाट्यावर होतो तिथं भाई. इकडे तिकडे भटको होतो कौशी, पण त्यासाठी लगेच गाडीन बसलो ना, निघलो आता साईट वर जायला वन साईड. लगेच बसलो मम्मीच्या बरोबर रिक्षा ना, निघलो आता डायरेक्ट साईट वर जायला, कारण की मम्मीला रस्ता काहीच माहित नाही इथला भाई. साईट वरती पोहोचल्या पहिले घेतला हेल ना, त्याच्यानंतर लगेच चहा घेतला भाई. दोन्ही एकसाथ न पिणार, वेगवेगळा पिन सगळं काही खाऊ पिऊन मस्तपैकी आलो डायरेक्ट इथं शेतावर फिरायला. बघतात भाई वन साईड इथं घराचा काम चालू आपल्या दादाचा. मस्तपैकी घर बांधायला घेतलं ना आपली या साईडला जागा भाई वन साईड. संध्याकाळचे मी पण निघलो मम्मीच्या बरोबर डायरेक्ट रिक्षान बसून घरा जायला. पक्की झोप आले म्हणून भाई हेलत पीत चालले मी पण आता. तर चला गाईज ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये सांगा, आणि आवडला असेल तर भाई इंस्टाला फॉलो करायला विसरू नका आणि लाईक पण नक्कीच करा. चला रे बाय.